कंपनीने CCTV लावण्यापेक्षा सगळ्या एम्प्लॉईंना एकमेकांवर लक्ष ठेवण्यासाठी 1000 रुपये दिले तर CCTV पेक्षा जास्त डिटेलमध्ये माहिती देतील एकमेकांची. आज सकाळीच बायको मोठमोठाले अश्रू ढाळत बोलली, ह्या लॉकडाऊनमुळे माझी लायकी एका कामवालीसारखी झाली आहे बघा. मी म्हणालो, राणी, अगं भांडे-कुंडे मी घासले, कपडे मी धुतले, झाडू पोछ्यासहित सगळी काम मी केलीत, तर मग तू कशी काय कामवाली झालीस? बायको, शेवटी कामवाल्याची बायको तर कामवालीच ना. कीर्ती, मला माझ्या नवऱ्यावर संशय आहे की त्याचे बाहेर कुठेतरी लफडे चालू आहे. सुमी, मग आता तू काय करणार ग? कीर्ती, उद्याच त्याच्यावर नजर ठेवायला त्याच्या मागे माझा बॉयफ्रेंड लावते. एकदा एक नवरा आपल्या बायकोला परत आणण्यासाठी बायकोच्या खेडेगावातील माहेरी गेला. नाईलाजाने त्याला सासऱ्या शेजारी झोपावे लागले. बांगड्याच्या आवाजाने तो जागा झाला. बायको इशारा करते या आशेने उठून इकडे तिकडे पाहू लागला, पण तिथे कोणीच नव्हतं. तो परत गेला. काही वेळाने परत तसंच झालं, पण कोणीही नव्हतं. तेवढ्यात सासरेबुवा बोलले, झोपा जावई बापू, म्हशीची साकडी वाजती. एकदा शाळेत बाई मित्रावर निबंध लिहायला सांगतात, ते पण इंग्लिशमध्येच. आपला जंप्या उभा राहतो आणि बाईंना म्हणतो, बाई, फोकणीच्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? एक काळ असा होता जेव्हा मुलींना चिंता होती की सासू कशी असेल. आता सासूला चिंता आहे की सून कशी असेल. मुलगी लाडात फोनवर सकाळी सकाळी आपल्या बॉयफ्रेंडला, काय रे डुकराच्या पिल्ल्या, आला का नाही जॉगिंगला? समोरून उत्तर आलं, पिल्लू आंघोळीला गेलंय, मी डुक्कर बोलतोय. आजच्या म्हाताऱ्या माणसांना पडलेला प्रश्न, शिकलेल्या बायका करता मग मुलाला ट्युशनला बाहेर का पाठवता? प्रश्न गंभीर पण लिहिणारा खंबीर. तिला म्हटलं, तू खरंच माझ्यावर प्रेम करते का? ती म्हणाली, 3 वर्षापूर्वी आत्यासोबत घरी आला होता तेव्हा गुटखा खाऊन भिंतीवर थुकला होता. ती जागा अजून मी पुसली नाही. का? तर तुझ्या प्रेमाची निशाणी मिटली असती म्हणून. प्रियकर, प्रिये, तू आता फार बदलली आहेस. प्रेयसी, का रे, तुला असं का वाटतं? प्रियकर, मी तुझा किस घेत असताना तू डोळे नाही बंद करत. प्रेयसी, मागच्या वेळी बंद केले होते तेव्हा पर्समधून 100 रुपये गायब होते नालायका.